नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण काही आज खूप असे प्रभावी उपाय पाहणार आहोत. तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. आणि तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता लक्ष्मी ही विष्णू म्हणजे तिच्या पतीसोबत जर राहिली तर ती दीर्घकाळ टिकणारी असते. लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही उपाय पाहणार आहोत. मी तुम्हाला आता सांगितलं त्याप्रमाणे. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर धनलक्ष्मीसाठी श्री सूक्त, लक्ष्मी सूक्त म्हणून श्री यंत्राची पूजा रोज करावी. निदान मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमा या तिथींना करावी. त्याच्यानंतर रात्री दही भक्षण करू नये, लक्ष्मीची अवकृपा होते. आणि त्याच्यानंतर व्यवसाय वृद्धीकरता शुक्रवारी 3 नाणी नारळासोबत लाल वस्त्र बांधून घरामध्ये किंवा व्यवसायांच्या ठिकाणी बांधून ठेवावी. त्यावर हळदीने स्वस्तिक काढावा. निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते, विक्रीत वाढ होत असते. एक लांब मोरपीस आणून दक्षिणेकडील भिंतीला लावावे. रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी. अडकलेली रक्कम नक्की परत मिळेल. त्याच्यानंतर देवीच्या 3.5 पीठाची यात्रा करून खणा नारळाने ओटी भरावी. अभिषेक करावा. धनप्राप्तीमध्ये वाढ होते आणि धंद्यामध्ये भरभराट होते. नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला जो दिवस असताना नदी, विहीर, समुद्र अशा ठिकाणी जाऊन एखादे फळ आणि पैसे अर्पण करावेत. यश नक्की मिळते. त्याच्यानंतर लक्ष्मीप्राप्तीसाठी भाजलेले चणे कबुतरांना खायला घालावेत. घरामध्ये रोज तिळाच्या तेलाचा दिवा देवाऱ्यावर लावावा. तुपाची फुलवात देवाच्या उजव्या साईडला लावावी. तेलाचा दिवा डाव्या साईडला लावावा. आणि तसंच कर्जमुक्तीसाठी ऋणमोचन मंगळसूत्र रोज वाचावे. नवीन केरसुनी घरात आणल्यानंतर हळदी कुंकू लावून पाणी शिंपडून मगच वापरायला घ्यावे. घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा, लाल, निळा असे रंग नको. कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरामध्ये देवापुढे ठेवूनच ती उपयोगात आणावी. आणि दसऱ्याच्या दिवशी गर्भश्रीमंत किंवा चारित्र्यवान व्यक्तीकडून आपटेची पाने घ्यावी आणि चांदीच्या किंवा पितळेच्या डब्यात ठेवावी. देवाऱ्याजवळ ठेवावीत आणि त्याची रोज पूजा करावी. रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अगरबत्ती लावावी. घरात निरंतर लक्ष्मीचा वास कायम राहत असतो. लक्ष्मीप्राप्तीसाठी घरात बनवलेले अन्न आणि दूध झाकून ठेवावे. गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध घालावे. लक्ष्मीचे वास्तव्य कायमस्वरूपी राहते. घरामध्ये किमान 1 वेळेचे जेवण तरी सर्वांनी मिळून एकत्रित घ्यावे. जेवताना वादविवाद करू नये. आणि त्याच्यानंतर पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. मंदिरात लाल फूल वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यांना पैसे देऊन पुढे कामासाठी जावे. यश मिळताना दिसत असते. लक्ष्मीप्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवार, शुक्रवार वाचावे. सोबत विष्णूंची उपासना देखील करावी. म्हणजेच रामरक्षा स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम देखील वाचावे. दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून साखर फुटाणे नैवेद्य असा आपण दाखवायचा असतो. प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटायचा. लक्ष्मीला आवडणारे पदार्थ चढावेत. जसे की डाळिंब, पेढा, पेढे नैवेद्य दाखवून सर्वांना वाटावेत. लक्ष्मी ही चंचल आहे म्हणून सरस्वतीची उपासना करावी. तिच्या पाठी लक्ष्मी येतेच आणि ती चिरकाळ स्थिर राहण्यासाठी असतेच. कलियुग आहे. इथे साम, दाम, दंड, भेद, नीती या राहूच्या तत्वावर सर्वजण चालतात. परंतु केतू म्हणजे अध्यात्म आणि शांती या तत्वावर चालण्याचा प्रयत्न करावा. जिथे नीतीने पैसा कमवला जातो तिथे लक्ष्मी स्थिर राहते आणि चिरकाळ टिकते. घरातील स्त्री वर्गाचे म्हणजेच आई, बहीण, पत्नी या सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा आपण. तर हे साहजिकच आहे. लक्ष्मी खुश होईल आणि स्थिरकाळ टिकून राहील. तर असे उपाय होते लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी. तर या उपायांपैकी तुम्ही कोणताही उपाय करू शकता. तर तुम्ही नक्की हा उपाय करून पहा आणि अनुभव घ्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आजचा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणी विसरू नका. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं समजते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.